Oh, भाई struggles. अरे हा व्हिडिओ तर काही मशीन पहिलेच गोव्यात आल्या आल्या आपण आलो आहे अंजुना बीचला. अंजुना बीचवर एक सुंदर रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही थांबलो जेवण्यासाठी. आणि अंजुना बीचचे सगळे बीच साईड रेस्टॉरंट जे आहेत जे तोडले आहेत, ज्यांच्याकडे लायसन्स नव्हते, तर सगळं भाई तुटलेलं दिसत होतं. हे एक दोनच रेस्टॉरंट चालू होतं, तिथे आम्ही आलो. मस्त पॉम्प्रेट वगैरे खाल्ला, पण काही चांगला नव्हता, एवढा ठीकठाक होता. त्यानंतर मग आम्ही खाली आलो जरा बीचवर मस्त फोटो वगैरे काढले. आणि मग त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत डायरेक्ट बैलाला भेटायला. हा बैल मारकुडा दिसत होता, जरा मला भीती वाटत होती. पण ऍक्च्युली आम्ही आलेलो क्रीम चॉक म्हणून एक आईस्क्रीमचं दुकान आहे गोव्यात. आणि ते एवढ्या भारी आईस्क्रीम भेटतात ना भाई, की मुंबईमध्ये पण तुम्हाला अशी आईस्क्रीम भेटणार नाही, एवढे मस्त आईस्क्रीम भेटतात. फक्त एवढंच गोष्ट आहे की याची प्राइस जरा अतिच जास्त आहे. 180 पर स्कूप, म्हणजे याच्यात तुमचं घर जाऊ शकतो. Very, very. Oh, भाई struggles. अरे हा व्हिडिओ पोचलेलो आहे केप गोव्याला. केपलेलो आहे आम्ही गोव्याला. सो आपले गणपती वगैरे झालेले आहेत. कणकवलीवरून थेट आपण आलेलो आहे केप गोवा. म्हणजे आम्ही मागच्या वेळी पण आलेलो, पण पुन्हा आलो फॅमिली सोबत त्यांना दाखवायला. पण खरंच आहे, खूप बाप प्लेस आहे. बघूया पूर्ण. वेलकम टू केप गोवा. इथे हा एक इन्फिनिटी डोअर टाईप केलाय, जिथून पूर्ण सी व्ह्यू येतो. त्यानंतर दिस इज द एंट्री. ते लोक उभे असतात फोटो काढायला. सो भाई जसं जसं खाली जाऊ ना भाई, जन्नतच जन्नत आहे. म्हणजे खाली जाण्यात खरंच जन्नत वेगळीच आहे, म्हणजे काय बोलू आता. आणि हे जे आहे ना, हे लाईक डायमंड बीच, नुसा पेनिडा बालीमध्ये जो डायमंड बीच आहे ना, त्याचा पण फॉर्मॅट काही प्रकारे असाच आहे. आणि लेफ्ट साईडला जे रूम्स आहेत, ह्या रूम्सची प्राइस ऐकून तुमची ग्रँड फाटेल भाई. म्हणजे ती तुम्हाला शिवता पण येणार नाही. म्हणजे मी दाखवतो थांबा. सिम्पली आपण टाईप करूया द केप गोवा गुगलवर, आणि हा पहिला सर्च रिझल्ट आलेला आहे त्यांची वेबसाईट द केप गोवाची. तिथे क्लिक केलेला आहे मी. आणि आता मजा बघा. जरा जास्तच वेळ लागतोय लोडिंग व्हायला, बट इट्स ओके. 360 डिग्री क्लिक टू सी व्हिडिओ. ओके, सॉरी, काय करू माझ्या इंग्लिश. बुक. हा, बुक. हा खूपच स्लो वेबसाईट आहे यांची, किंवा माझा नेक्स्ट स्लो आहे दोघांपैकी एक. तर इथे आपण डेट वगैरे टाकू. चेक अवेलेबिलिटी. येस, सुपिरियर ग्रँड सी व्ह्यू कॉटेज, देर इज नो अवेलेबिलिटी. चला डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये बघू. तरी डेट टाकू. ओके ओके, देर इज नो अवेलेबिलिटी ऑन दिस डेट्स. समजतंय का तुम्हाला? समजतं आहे का किती भारी जागा आहे? चला डिसेंबर मध्ये बघू. घ्या सुपिरियर ग्रँड सी व्ह्यू कॉटेज. रूम कॅपॅसिटी 2 पीपल. एक बच्चा असेल तर बच्चाला घेऊन जा. 80,000 प्राइस फॉर 4 नाईट्स, म्हणजे 20,000 पर नाईट असं समजा. सुपर ओशन एज कॉटेज 1,29,150 प्राइस फॉर 4 नाईट्स. म्हणजे ह्याच्यात तुमचं असं अख्ख्या वर्षाचं राशन येईल, एवढी याची 4 दिवसाच्या राहण्याची प्राइस आहे. सो म्हणजे असेल पैसे तर उडवा बिंदास, नसतील तर बघून घ्या काय ते लोन बिन घ्या आणि जा. अजून काय.
कारण लाईफ मध्ये ना मजा नाही तर काय मजाच नाही ना मग काय असं. आणि इथे पण ना खूप लोक फोटो काढत असतात आणि इथे यांनी गेम ऑफ थ्रोन्स सारखी काहीतरी चक्री थ्रोन्स सीड बनवली आहे फोटो काढण्यासाठी. माहिती आहे लोकांना काय मजा येते असे फालतू फोटो काढण्यात, पण लोक काढतात. आणि इथे एक समोर तुम्हाला छोटं क्लिफ सारखं दिसत असेल, म्हणजे असं एकदमच क्लिफ टाईपच आहे. म्हणजे खूप सारे नवरे काय करतात इथे बायकांना उभे करतात आणि चुकून धक्का लागण्याचं ऍक्टिंग करतात आणि उडवून टाकतात. आणि कोणाला बिल पे करता नाही आलं तरी पण तुम्ही इथून खाली उडी मारू शकता. तर त्यासाठी हा क्लिफ बनवलाय. पुढे पण खूप क्लिफ्स आहेत, डायरेक्ट खाली जाऊन घसरगुंडी करून वर जायचं. आणि पण यार काय बघा व्ह्यू बघा यार यार. आणि इथे पाणी पण एवढं स्वच्छ होतं ना, कचरा बिचरा काही नाही. आणि लोक पण भाई एकदम एकदम हायफाय, म्हणजे माझ्यासारखी एकदम हाय क्लास लोक, म्हणजे विचार करूच शकता तुम्ही. तर आता खाली जातोय आपण. खाली म्हणजे ह्यांनी खरंच यार काय भारी इंटिरियर, किती असं जंगल वाईब, जंगलातून आपण खाली जातोय असं वाटतंय. मस्त इथे एक आरसा वगैरे ठेवलाय फोटो वगैरे काढण्यासाठी. सो इथे मी एक छोटासा माझा शॉट घेतलाय, कारण कोण काढत नव्हते माझे व्हिडिओ. रेस्टॉरंट किती फुल आहे बघा भाई, म्हणजे काय धंदा असेल भाई. म्हणजे आपल्या पोरांचा एकाच विचार असतो, बिझनेस. कुठे पण गर्दी दिसली, ह्यांचा बिझनेस काय धंदा केवढा असेल हे आपण कॅल्क्युलेट करायला सुरू. हे आणि आतून पूर्ण रेस्टॉरंट आहे. आणि ना इथे जर तुम्हाला नियर म्हणजे हा सी व्ह्यू हवा असेल ना, तर इथे एक्स्ट्रा पे करायला लागतं तुम्हाला. 20 to 10,000 आय थिंक एक्स्ट्रा पे करायला लागतात फॉर सिटिंग नियर द लाईक सी व्ह्यूसाठी. आणि मे बी त्यात ते कवर चार्जेस असतील, मे बी त्यात तुमचं फूड कवर होत असेल, किंवा तुम्हाला एक्स्ट्रा 5,000 किंवा 10,000 द्यायचे प्लस फूडचे वेगळे असं असेल मे बी. हा मला नक्की माहीत नाही, तुम्ही त्यांच्या हेल्पलाईनला कॉल करून विचारू शकता. आणि त्यानंतर ना वर पण त्यांनी एक म्हणजे सुंदर बनवलं आहे. आता पहिल्या वॉशरूममध्ये येऊया. वॉशरूम बघा यार, म्हणजे हे वाटतंय हा वॉशरूम वाटतोय यार. परीबिरी लावली आहे मस्त, एवढे स्वच्छ तर म्हणजे माझ्या घराचे वॉशरूम पण नाहीत तेवढे स्वच्छ वॉशरूम होते. पेंटिंग्स वगैरे लावले यार. मजनूबाईची पेंटिंग लावलेली त्यांनी 4-5 लाखाची. त्यानंतर हा आपण मेन्यू बघूया. मेन्यू बघता थोडी फाटेल तुमची, पण ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, वन टाईम आहे. आणि मस्त 10-15 हजारचा घोडा लावून जायचा स्वतःला, पण मजा येते. म्हणजे लाईक बघा इथे सलाड्स वगैरे 500 रुपये, म्हणजे तुम्हाला जी पानं आहेत झाडाची ती 500 रुपयाला देणार आहे. फायनली एवढ्या वेळानंतर आमचा नंबर लागलेला आहे. भुकेने व्याकुळ झालेले आम्ही गप्पा बसलेलो आहोत. One, two, three, start. Three. We have ordered Pongal as well, chicken tikka, rotis. भाई याचं देवा देवा सॉन्ग माझ्या यूट्यूब ब्लॉगला कॉपीराईट लावू शकतं, म्हणून मी याला म्यूट करतोय. पण खूपच सुंदर गात होता हा जो पण आलेला आहे म्युझिशियन, खूपच भारी गात होता भाई. आणि इथे हा माझा पूर्ण प्रयत्न सगळ्यांना एका व्हिडिओ फ्रेममध्ये घेण्याचा, पण यांचं नशीब कुठे यार एवढं सगळ्यांचं. म्हणजे माझ्या व्हिडिओत येणं सगळं नशीब लागतं यार.
इकडे लिव्हिंग केप गोवा आमचं सगळं खाणंपिणं झालेलं आहे. 5,500 मस्त बिल आलेलं आहे. पण वर्थ आहे. फूड पण मस्त होतं, सिनरी पण मस्त आहे. सो यू मस्ट विजिट दिस प्लेस. थोडं बजेट काढून विजिट करा, कारण हे कलंगूट बागापासून एक 70-80 किलोमीटर आहे. पण रोड वगैरे खूप चांगला आहे, सो तुम्ही येऊ शकतात. प्लस व्ह्यू खूप बाप आहे, फूड खूप चांगलं आहे, लाईव्ह म्युझिक आहे, ड्रिंक्स आहेत, एव्हरीथिंग इज देअर.